श्रुती, वेद, शास्त्र आणि श्रुती. तर माऊली निश्चलदास पंडित हे पंडित आहेत. विचारसागराचे कर्ते निश्चलदास पंडित हे गुजराती होते आणि गुजराती वाङ्मय आहे आणि गुजराती वाङ्मयापासून हा प्राकृत म्हणजे मराठी भाषांतर केले. तर महाराज मुलाय बाबा, श्रुती वाक्याच्या सद्गुरूच्या साह्यातून बुद्धीने आपल्याशी विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. का बरं? तर गुरु सांगतात की बाबा सद्गुरूच्या साह्याने विचार केला तरच निसंदेह परमात्माबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. तर शिष्याचं जीवन कसं असायला पाहिजे? निरसंशय, निरकल्पित, म्हणजे कसल्याही प्रकारची कल्पना नसावी, कसल्या प्रकारची शंका नसावी, कसल्या प्रकारचा खेद नसावा. काय म्हणले? नको खेद करू. किती जरी डोक्यावर ओझं झालं, किती जरी डोक्यावर बोजा झाला, तर काय सांगितलं? नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा? तर पथी लक्ष्मीचा जाणत असे. अरे जगाचं तू का पाहतोस? पाहणारा कोण आहे खरा? तू म्हणल्यानं होणार आहे का त्रास देतो तू याला? अरे पती लक्ष्मीचा जाणत असे, तो जाणणारा तो आहे. कारण का? ज्याला खराच गुरुचा बोध झाला, श्रुतीशास्त्र वाक्याच्या महावाक्याचे निठावे, गुरुकृपेचे निठावे. माता हात ठेविला आहे थोपटीला जैसा. ज्याने गुरुवाक्याचा संवाद घेतो आणि तो कसा असतो? निरसंशय, तिथं संशय नाही. आणि जो आत्मतत्वबोधाला प्राप्त होतो, छान सुंदर उदाहरण दिलं की जसं फेरी आहेत, नाले आहेत, तळे आहेत, तलाव आहेत, ह्या सगळ्यामध्ये पाणी कशाचं आहे? समुद्राचं आहे. बरोबर. सगळ्यात कशाचं पाणी? समुद्राचंच पाणी आहे. आणि तल्याचं, विहिरीचं, नाळ्याचं, नदीचं पाणी एकमेव कुणाचं आहे? तर मेघाच्या द्वारे येणाऱ्या समुद्राचं आहे. तर मग आता सगळंच पाणी जर समुद्राचं असेल, मूळ जर समुद्र असेल, तर मूळ समुद्राचं पाणीच प्यावं. पितो का? का पित नाही? ना ताण भागू शकत नाही, ना ताण जाऊ शकत नाही, आणि दुसरी गोष्ट त्याच्यापासून आनंद नाही, आणि तिसरी गोष्ट नुसतं खारट तोंड दिवसभर पडू झर पडतो. मूळ पाणी कशाचं आहे? सागराचं आहे. सागराचं आहे. सागराचंच पाणी असून जर तुम्ही सागराचंच पाणी पित नाही, का पित नाही? तर ते खारट. का बरं? अरे बाबा, खारट पाणी पचण्यासाठी, खारट पाणी गोड होण्यासाठी, खारट पाण्याला चव येण्यासाठी, खारट पाण्याला सुख भोगण्यासाठी, खारट पाण्याची चव येण्यासाठी त्याला मेघाची गरज लागते. मेघ काय करतो? एवढेला दूर करतो आणि अमृतासारखं गोड पाणी करून या जगाला देतो, तो मेघ असतो. तसं परब्रह्म स्वरूप हे निराकार आहे. निराकार असलेलं तत्व अनेक जीवाला कळत नाही, अनेक जीवाची बाब नाही, अनेक जीवाचं ध्येय नाही. त्याच्यासाठी त्याला गुरुची कृपा लागते. गुरुच्या मार्फत जसं मेघाच्या मार्फत समुद्र गोड होतो, तसं अनादि कालाचं तत्व हे परब्रह्म निर्विकार असलेला आनंद, तो परमानंद साधूच्या संगतीतून प्राप्त होतो. साधू काय करतात? अवघड असलेलं सुलभ करतात. मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा. का बरं? काही वाटा माणसं चालता येतात,
काही वाटा सायकल चालते, काही वाटाने टू व्हीलर चालते आणि काही वाटा तर सगळ्या बंद राहतात. तिथवर जातो, तिथून जाताच येत नाही. आणि काही एक वाट अशी आहे की त्याच्यावर 15-15 एकाच भरल्या गाड्या चालतात. त्याला काय म्हणावं? राजमार्ग. म्हणून या वाटा, टू व्हीलरची वाट मोडली, सायकलची वाट मोडली, पायवाट मोडली, रस्ता मोडला, पांधन मोडली आणि साधू संतांनी मोठा महामार्ग केला. आणि मग या महामार्गाने या या रे लहान लहान थोर, थोर. याती भलती नारी नर, सगळे ह्या वाटाने आम्ही ह्या सगळ्या बारक्या वाटा काय केल्या? मोडून टाकल्या. कारण का? समुद्राचं जे पाणी खारट होतं, तर महाराज सांगू लागले की बाबा, विचारसागराच्या तिसऱ्या तरंगामध्ये महाराज सांगतात की ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादी पाणी असते, ते सर्व मेघाद्वारे समुद्रातूनच आलेले असते. कुठून आलेलं आहे? समुद्रातून. आता बघा, ज्या वेळेला काही लोक समुद्र फिरायला जातात, आता आम्ही मग गेलो होतो गणपतीपुळेला, खूप मोठ्या मोठ्या लाटा, गणपती बाप्पाच्या शेजारी मोठा समुद्र, आणि तिथं काही पूजा केली, काही नामस्मरण केलं, काही साधना केली आणि तिथं खूप आनंद वाटला. तिथं एवढ्या आवडीने त्याचं दर्शन घेतलं, आंघोळी केल्या, काय फोटो काढल्या, काय कॅमेरे लावले, इकडं तिकडं, किती आनंद लुटला. आणि त्याच समुद्र ज्या वेळेला आमच्या दारातून वाहतो मेघाच्या मार्फत, कोण पाण्याचं दर्शन घेतो? नाही. समुद्र आला म्हणून. तुमच्या दारातून वाहतो त्यावेळेला काय असतं? समुद्र असतं का? आलं इकडून समुद्रात. तुम्ही समुद्र म्हणून पाया पडलं का? पाणी म्हणून सोडून दिलं. तसा तुमच्या दारात गुरु आलाय. जसा समुद्र मेघाच्या मार्फत आलाय, तसं ब्रह्म साधूच्या मार्फत आलंय. तुम्ही त्याच्यावर जर संशय घेता तर तुमच्या की मूर्ख कोण आहे? याच्याबद्दल शंका यावी, याच्याबद्दल अपशब्द निर्माण व्हावेत. मग घातली या बहे नरकात आहे. कुठं जाणार? एवढं भेटून काय फायदा आहे? याच्यासाठी अरे बाबा, जसं पाणी मेघाच्या मार्फत तुमच्या दारात येतं, तुमच्या दारातून वाहतं, तर त्याला तुम्ही तुडवता. आणि लय जर लागला त्याची राग झाली, उडतच नाही. पेटून द्या, आग लागो कोणाला. 8 दिवस जर लागला तर किती शिवाय देत्या? तर स्वागत करता का? तर पाऊस आला, समुद्र आला आमच्या दारात म्हणून आनंद व्यक्त करतो का? कोण दर्शन घेतं का? का बरं? ते पाणी आहे ना. अरे पण पाणी कुठून आलं आहे? जिथे गेल्यावर तुम्ही त्याचं स्नान करता, मोठ्या आवडीनं त्याचं पूजन करता. जसं समुद्र मेघाच्या मार्फत तुमच्या दारात येतो, तसं ब्रह्म साधूच्या मार्फत तुमच्या दारात आले. त्याचा आनंद न घेता तर तुम्ही त्याच्यावर अपशब्द, अपशकुन अनेक प्रकारचे जर तुम्ही मांडत बसाल, तर हे आघाताला कारण कोण ठरेल? साधूला काही नाही. समुद्राला पाणी पडलं काय, नाही पडलं काय, पाऊस आला काय, गेला काय, एक थेंबाचाही फरक समुद्राला नाही. दुःखळ पडला तरी समुद्र आटत नाही, आणि भरपूर पाऊस झाला तरी समुद्राला काही फरक नाही. फरक फक्त डोंगराला होतो. कुणाला होतो? डोंगराला का होतो माहिती आहे? त्याच्यावरची जी झाडे वेली ती फक्त वाळून जातात, गवत वाळतं सगळं आहे की. का बरं? गरज कोणाला आहे? डोंगराला आहे. समुद्राला गरज नाही. तसं साधूला गरज, साधूला कशाचीच गरज नाही. तुम्ही आले काही फरक नाही, गेले काही फरक नाही, तुम्ही सेवा केली फरक नाही, उपाशी लावली काही फरक नाही. आणि तुम्ही सेवा करावं या भावनेने सुद्धा नाही. हे फक्त तुमची भावना आहे, तुमच्या मनाची स्थिती आहे. तर महाराज सांगतात की बाबा भाऊ,
कोणीही साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे दूरच, पण तृष्णा होत नाही. होते का? नाही. त्याला काय लागणार? खरटच लागणार. त्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. त्याचप्रमाणे वेदवाक्ये सोहबुद्धीने विचार करायची स्थिती होते. म्हणजे जीव काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान न झाल्यामुळे त्यास जन्म मरणाची दुःखी भोगावी लागतात. जीवाला ब्रह्म ऐक्य ज्ञानाची जर प्राप्ती नाही झाली तर दुःखालाच कारण. जीवाला कोणचं? ब्रह्म ऐक्य. जो ब्रह्माला ऐक्य होतो, जो ब्रह्माशी एकरूप होतो, जशी पत्नी पतीशी एकरूप होते आणि सगळे भाव विसरून जाते. कोणचे भाव? स्त्री भाव नाही, परपुरुष भाव नाही, द्वैत भाव नाही, दूर भाव नाही, दुष्ट भाव नाही, कुठल्याही प्रकारचे भाव नाही, तर समभाव होते. त्याच्यात मिसळून जाते. जसं पाणी पाण्यात मिसळलं, पाणी पाणी राहत नाही, तशी पत्नी पती एकरूप झाली, ती पत्नी पत्नीच राहू शकत नाही, ती एकरूप होते. तसं पाणी पाणी राहू शकत नाही, धार धार राहू शकत नाही, वाहत नाही, समुद्र रूप झाल्यावर वाहण्याचा प्रश्न नाही. तसा शिष्य एक बार श्रीगुरूला समर्पित झाला, त्याच्यावर विषय घेण्याचा विषय, आणि जो घेत असेल तो जीवित नाही गेला. खरं का? ज्याने अनाहित केले येते कोणाच्या बाशी गेले, कोणाच्या बापाचे गेले. तुम्ही तुमचं अनाहित केलं असेल त्याच्यात आमचा काय परिणाम? ज्याने अनहित केले, अनहित, ज्याला हित कळलं नाही, तो हितावर विचार केला नाही. आपुलिया हिता जो असे जागता, जो आपल्या हितावर जागे असतो, आपल्या हिताबद्दल तात्पर असते, आपल्या हिताबद्दल जो तटस्थ असतो, आपल्या हिताबद्दल तो प्रेमळ असतो, जो रात्रंदिवस आपल्या हिताचा विषय घेतो, म्हणून तोच तरल्या जातो. तरण्याचा विषय म्हणून आपुलिया हिता जो असे सतत त्याच्यावर जागी असणं, सतत त्याच्यावर चिंतन करणं, त्याच्यावरच रूढ राहणं, त्याला साधूचं लक्षण म्हणतात. आणि त्याचा तो धर्म आहे. धन्य माता पिता तयाजिया, त्याच्या बाप काय? आई बाप धन्य आहे. म्हणून महाराज सांगू लागले की बाबा आता इथं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान न झाल्यामुळे जन्माला त्यास जन्म मरणाची दुःखे भोगावी लागतात. बर, मग आता जन्म मरणाचे दुःख भोगावे लागतात कशावरून? शंका केली. त्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्म ऐक्याचं ज्ञान झालं, आणि वरून त्याला जर जन्म मरणाचं दुःख आहे, याचं काय कारण महाराज? शिष्याने पुन्हा विचारलं. तर रामानुजाचार्य त्या आणि माधवाचार्य वगैरे हे थोर पुरुषे आपल्या सद्गुरूचे वेदवाक्याचा विचार केला तरी त्यांनी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान न होता द्वैत निश्चयच होऊन मुक्तीही झाली असता तर सद्गुरूद्वारा वेदवाक्याचा विचार केला तर जीव ब्रह्म ऐक्य होऊन अधिकारी मुक्त होतो आणि ऐक्य ज्ञाना वाचून होत कसे असे म्हणता येईल. तर शंका सांगितली आणि शंका उपस्थित झाली, आणि ती उपस्थित झालेल्या शंकाचं निरसन करत असताना दोघांची शंका आहे, एक रामानुचार्य आहेत, एक माधवाचार्य आहेत. त्यांनी सांगू लागले की बाबा तसं नाही आहे की जो ब्रह्म ऐक्य ज्ञानावर तटस्थ झालेला आहे आणि ब्रह्म ऐक्य ज्यांनी ठसवलेलं आहे, तर त्यांना निसंशय निरपेक्ष तिथे कसल्या प्रकारची शंका नाही. कारण संकल्प विकल्प सगळे जुळून गेले, संकल्प विकल्प राहत नाहीत, असं निरसंशय जीवन होतं. मग आता ज्या वेळेला निरसंशय झालं
की त्याला त्याची कशी आहे ह्याची मग दुःख सुख दुःख जीव हवा असेल तर सुख दुःख जीव भोग पावे. तिथं जीव भाव संपला पाहिजे. आणि जीवाच्या ठिकाणी अनेक रोग आहेत. जीवाच्या ठिकाणी अनेक रोग आहेत. रोगालाही कारण जीव आहे, दुःखाला कारण जीव आहे, सुखाला कारण जीव आहे. सुख दुःख जीव भोग पावे. आणि ज्या वेळेला जीव दशा राहत नाही, जो शिव स्वरूपात ऐक्य होतो, तर जीव असून सुद्धा जीव नसल्यासारखा असतो. असून नसल्यासारखा असतो. कसा? त्याच्याशिवाय जमत नाही आणि त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, 70-80 वर्षाची म्हातारी आहे, ती कुंकू लावल्याशिवाय राहत नाही, पण तिला त्या मालकाचं काही काम आहे का? आता कारण का ती सर्व भोगून आलेली आहे. आता त्याचा तिचा काही संबंध राहिला, ती पूर्ण झालेली आहे. ते भोगून पूर्ण झालेली आहे. संसार रचना सर्व भोगून त्या गेली. जसं म्हातारीला नवऱ्याशिवाय राहू शकत नाही, पण आता तिला त्या नवऱ्याचं काम नाही, तसं जीवाला जीवदशा राहून काही उपयोग नाही. पण त्या जीवदशेत ती नाही. जरी जीवदशेत असेल, साधू जरी जीवदशेत असला, दिसायला जीवदशा असली, तरी त्या जीवदशेत काही रस नाही. कारण का? तुका म्हणे जीव दिला पायात भाव देवा दिला पायी. देवापायी. जीवाचा जो भाव आहे ना, तो देवाच्या चरणावर समर्पित केलाय. मग ठेवून या काही न मागती. जीव भाव देवाच्या पायावर ठेवला आणि तो काही मागत नाही. तसं आता त्या शंकेचं समाधान करत असताना पुढे महाराज सांगतात की रामानुजाराधिकांनी ज्या श्रीगुरूपासून वेद पठन करून वेदाचे व्याख्यान केले आणि तो त्यांचा गुरुवरील सद्गुरूच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरुपदास योग्य नाही. कारण पूर्वी संसारास मिथ्यत्व प्रतिपादन करून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो गुरु असतो. गुरु कसा असतो? स्वतः संसाराचा उपभोग घेऊन त्या संसारावर त्यांनी शून्य ठेवलेले. संसाराच्या नावे घालून या शून्य नि वाढविता पुण्य. काय केला? धर्म केला. कोणचा धर्म केला? ज्ञानाचं दान हा धर्म केला. जीवाला कोणचं दान दिलं? ज्ञानाचं दान देणार आहे. अधर्मापासून दूर गेले त्याला धर्मावर आणणं, बोधापासून दूर गेले त्याला बोधावर आणणं, जे निश्चयापासून दूर गेले त्याला निश्चयावर आणणं. निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयात्मक जीवन ज्याचं होतं आणि जो निश्चयाच्या पलीकडे गेला त्याला निश्चयावर आणून ठेवणं आणि त्याच्या वृत्तीचा निश्चय करणं, चित्ताची घडी बसवणं, हा बोध, हा धर्म, हा साधू संतांचा आहे. म्हणून जो या संसारावर या संसारावर शून्य ठेवतो. आली या संसारा मडके बायका पोर याचं नाव संसार नाही तर त्याचं नाव प्रपंच आहे. तर संसार कोणाला म्हणा? हा संसार आहे. जन्म मरण हा संसार आहे. या संसाराला जो आली या संसारा उठा वेग करा आणि शरणदा उद्धारा पांडुरंगा. या संसाराला आलो ना तर तुम्ही त्या पांडुरंगाला शरण जा. पांडुरंगाला शरण गेल्यावर पांडुरंग प्रसन्न होतील. पण पांडुरंग प्रसन्न झाल्यावर तुमच्यावर कृपा करतील आणि त्या कृपेस होऊन तोच पांडुरंग महान साधूच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरी येईल. मागचंच उदाहरण, जसं समुद्र मेघाच्या मार्फत ढगाच्या मार्फत तुमच्या दारात येतो आणि तेच समुद्र सर्व जगाचं समाधान करतो, तसा साधू निराकार असलेलं ब्रह्म साधूची उपाधी घेतो, साधूच्या मार्फत येतो आणि तुम्ही त्याच्यापासून ज्या दुःखापासून, ज्या सुखापासून, त्या आनंदापासून वंचित होतो आणि तेच सुख तुम्हाला
प्राप्त करून तुम्हाला त्या स्वरूपाला नेण्यासाठी साधू या नावाची उपाधी ब्रह्म घेतं आणि तेच ब्रह्म तुम्हाला त्या सुखाला प्राप्त करतं. ह्याच्यासाठी शोधोनिया आले संत, हित अहित जगाचे. जगाचे अहित शोधोनिया आले संत. जगात अहित काय आहे, हित काय आहे, तर जो हित अहित शोधणारे, हितापासून अहितापासून निर्मुक्त झालेले साधू असतात. आणि ते साधू हितापासून दूर गेल्यामुळं येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळ तिळा. तिळा तिळा. हिताचा कळवळा आला म्हणून साधू आले. तर असे सद्गुरूचे लक्षण केले आहेत. आणि ज्या अर्थी रामानुचार्याने गुरु प्रपंचास सत्यत्व आणि जीव ब्रह्म ऐक्याचा भेद प्रतिपादन करतात, त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या सद्गुरुपद प्राप्त होण्यास योग्य नाहीत. तसेच रामानुदिकांच्या मतात प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत असे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. वेद प्रमाण न मानणारा अर्थ त्याशीही जैन लोक गुरु मानतात. त्याचप्रमाणे शूद्रविद्या शिकविणाराशी लोक गुरु मानतात. हर एक विद्या शिकवणारे गुरुच असतात. तंबाखू खाऊन शिकवणारे गुरुच असतात, दारू पिणारे गुरुच असतात. हर एक त्या कोण्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल ते तुमचे ती गुरु ठरतात, पण सद्गुरू ठरत नाही. सद्गुरू एक असं घटक आहे. सद्गुरू नावाचं घटक काय आहे की ते घटक सत्य स्वरूपाची ओळख घालून देणारं ते घटक आहे. म्हणून सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. विठोबाचे बरे. सत्य आणि साच खरे आहे आणि तेच खरे स्वरूप नाम आणि रूपाच्या ह्याच्यात येऊन तुम्हाला त्या स्वरूपाला प्राप्त करून देतात. म्हणून माऊली सांगतात की शूद्रविद्या शिकवणारे लोक गुरु असतात, समजतात, पण संसाराचे मिथ्यत्व सांगून वेदवाक्य नुरूप जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणाऱ्याशिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरुपादास योग्य नाही. जीवाची जीवदशा घालून ब्रह्मबोधाला प्राप्त करणारा असतो तो सद्गुरू असतो. आणि त्या सद्गुरूच्या चरणाने, त्या सद्गुरूच्या वाक्याने, त्या सद्गुरूच्या बोधाने, त्या सद्गुरूच्या काव्याने जीवाचा काय होतो, जीवपणा जातो आणि ब्रह्मबोधाला रूढ होतो. ज्या वेळेला ब्रह्मबोधाला झाला, ज्याला ब्रह्मबोध झाला तो कल्पनेपासून बाहेर पडतो. पण इथं सांगितलं कल्पनेपासून कल्पी लाजो ठेवा ठेवा, तेने पुढे गोवा नेने हरी. तिथं हरी नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव. अविद्यामुळे कल्पना झाली, अज्ञानामुळे कल्पना झाली. अज्ञानामध्ये जरी वाकडी तिकडी दोरी असली तरी तिला सर्प मानतो. अंधारामध्ये अज्ञान आहे ना, अज्ञानाच्या अंधारामध्ये तिने दोरीचा सर्प केला. तसं ब्रह्माचं जगत केलं. विषयाला जो विषयच नाही तर त्याला विषय मानून आम्ही जर रागलो तर महाराज सांगू लागले की बाबा तसं नाही, योग्य नाही हे तर खचित. याकरिता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणापूर्वक अर्थ विचार करीतील त्यास अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. काय दृष्टांत दिला? जसं खारट असलेलं पाणी मेघाने काय करतो, गोड करतो. निर्गुण असलेलं तत्व
निरामय असलेलं तत्व, आनंदमय असलेलं तत्व सद्गुरू काय करतात, सगळे मार्ग मोडून टाकून असं सोपं साधन तुमच्यापर्यंत पोहोचून देतात. भाऊ, एवढ्या खटाटप्पा करायची काही गरज नाही. फक्त तू ह्या नामाचा विचार कर, सद्गुरूच्या सानिध्यात राहा. जसं मेघ समुद्रातलं पाणी खारट होतं, त्याच्याने कपडे धुतले निघत नाहीत, आंघोळ केली सुख नाही, केस धुवले सुख नाही, हात धुवले सुख नाही, पाय धुवले सुख नाही, पाणी पिलं सुख नाही, ताण जात नाही, काहीही उपयोगच नाही. म्हणजे तिथे व्यवहार नाही हो, अव्यवहारी समुद्र आहे. समुद्रात कसल्या प्रकारचा व्यवहार नाही, पण गंगेमध्ये मात्र व्यवहार आहे. गंगेमध्ये काय आहे? व्यवहार आहे. गंगेचं पाणी गोड आहे, ताण भागते, शिवाय आंघोळ केली तर पुण्य होत. तसं ब्रह्म हे अव्यवहारी आहे, ब्रह्मापाशी व्यवहार नाही. आणि ब्रह्मापाशी व्यवहार नाही म्हणून तराजू लावला. व्यवहारासाठी काय लावलाय? तराजू लावलाय. तुम्हाला बटाटे घ्यायचे, कांदे घ्यायचे, तर तुम्हाला 5 किलो कांदे पाहिजे, तर एकाने म्हणलं बाबा वंजळीनं टाकायला गेला तर तुमचा विश्वास बसेल? जरी 4 जास्त आले असले तरी तुमचा विश्वास आहे का? नाही. त्याच्यासाठी विश्वास हा व्यवहार आहे. व्यवहारात विश्वास असावा म्हणून जसा काठा लावला, तसाच व्यवहारात विश्वास बसावा म्हणून सद्गुरू रूपी काठा आहे. काठ्याने करेक्ट सांगितलं, हे बघ हे चुकीचं आहे, इकडे गेला ना जास्त पैसे भरावे लागतील. दुसरा जर टाकलो ना परत पैसे वाढतील. 3 ग्राम वाढलं, 5 ग्राम वाढलं, 10 ग्राम वाढलं, पाव किलो झालं, अर्धा किलो झालं, 2 किलो भरले. जेवढं वजन वाढत जाईल तेवढा पैसा वाढत जाईल. जसं तुम्ही चुकीचं चालत जासाल तसं तुम्हाला दुःख होईल. म्हणून दुःखातून वेगळं करणारे कोण आहेत? साधू संत आहेत. मार्ग दाखवणारे साधू संत आहेत. निरसंशय हे जीवन जगावं. दुसरी गोष्ट, क्रोध अविश्वासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा, शिनवू नये. काय उपयोग नाही. अविश्वासी माणसाला ज्ञान सांगू नये, अविश्वासी माणसाची संगत करू नये, अविश्वासी माणसावर कधीही विश्वास कधी घात करेल काही सांगता येत. एकदा काय झालं म्हणे, तुम्हाला सांगलो बी होतो आणि परत सांगून जाईल. सज्जन कसाया फार सुंदर प्राणी. भगवंताचं भजन करणारा निर्लोभ असलेला सज्जन जगन्नाथपुरी तीर्थयात्रेला जगन्नाथाच्या दर्शनाला निघाले. जाता जाता वस्तीला राहिले बर का. जगन्नाथ फार सुंदर होते, सज्जन होते, देखायला चांगले होते. आणि तिचा मालक छान माणूस होता, प्रेमळ माणूस होता आणि साधू संतावर प्रेम करणारा माणूस, निर्लोभ जीवन. गंमत अशी झाली, त्याच्या इथं मुक्कामाला राहिल्यामुळे एकीकडे त्याच्या रूममध्ये झोपायला गेला, जेवला आणि झोपला. तो साधू संत कसे असतात. आणि ते गेले, जेवले आणि आपापल्या खोलीमध्ये जिथं टाकलं तिथं बिछाना तिथं झोपला. हिच्या पोटात पाप आला बरं का. पाप आला आणि ती रात्री 2 वाजता त्याच्या रूममध्ये गेली आणि त्याला उठवलं, सज्जनाला. म्हणजे काय झालं आई? काय नाही म्हणजे, मला तुम्हाला इच्छा भोग द्यावा लागते, माझं मन प्रसन्न झाले आणि तुमच्यावर माझं मन जडलेलं आहे, तुम्ही मला काम वासना माझी पूर्ण करावंच लागते. अगं आई तसं काय विचार करतो, मी वाटसरू आहे, मी भगवत भक्त आहे, मी भगवंताच्या वारीला निघालो, देवाच्या दर्शनाला निघालो, माझ्या मनात असलं काही नाही. तुला जर इच्छा झाली असेल तर तुझा शेजारी मालक आहे त्याच्याकडून पूर्ण करून घे. त्यांनी सांगितलं, हिने दुसरंच ऐकलं की तिने गेला, ह्याला माझ्या मालकाचं भीव वाटलेलं आहे म्हणली, आणि तो पाटा असतो का वरवटा मिरची गाठायचा, त्या वरवटा त्याच्या डोक्यात घातला, नाही मेला. तिने कोयता घेतला आणि त्याचं नरडच मारलं. आई
आणि पुन्हा आली म्हणले तुझी मालकाचं भीती होती ना, माझ्या मालकालाही मारून टाकलं, आता कुणाचीच भीती नाही. अगं आई तसं नाही, तुला मी तसं सांगितलं नाही, तुझ्या मालकापाशी जा. मग आता जाय न करी सायस जाये ओ माते, आम्ही विष्णुदास नाही. तैसे नाही. तू नको सायस करू. तिने गल्लीमध्ये गर्दा केला, सगळे लोक जमा केले आणि लोक आली. म्हणली ह्या माणसाने माझ्यावर अत्याचार करायला गेला आणि त्यांनी माझ्या मालकाचं मुंडं सोडवलं. काय करता? तो होता का तसा? त्याच्या मनात तरी होता, शंका तरी होती का? मग सगळी लोक पुढे आणले आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही काही शिक्षा द्या, पण मी त्यातलं नाही, हिनेच असं केलं, तुझ्या मालकाकडे जाय म्हणलो, तुझ्या शेजारी तुला मालक आहे आहे, तू कशालाही करतोस, असं तसं म्हणले तरी तिने नाही ऐकलं. तुला मालकाची भीती आहे का म्हणून तिनं तिच्या समोर माझ्यासमोर मारले. म्हणजे त्याला मी काय करू? तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल तर द्या, मी आता प्रभूच्याच मनात जर तशी इच्छा असेल तर त्याला मी काय करू? तिने काहीच केलं नाही, दोन्ही हात तोडले. कोणाची? सज्जनाची. सज्जन देवाचं भजन करत गेला, पण देवळात गेला नाही, नदीच्याच काठावर राहायला, आंघोळ केला. काय तोंड घेऊन जाऊ म्हणलं त्याच्याकडे, त्यांनी माझं काय ठेवलं या जगामध्ये, माझी इज्जत काय ठेवली? तो गेला सज्जन. मग आता मला सांगा, तुम्ही कितीतरी चांगले राहिले तर तुमच्यावर अपशब्द येणार, म्हणजे अशा लोकांच्या संगतीचा उपयोग काय मला सांगा? हे लोक कधी घात करतील, कधी यांच्या मनात येईल, कधी काहीतरी करतील आणि नकोच काहीतरी शब्द लावून आपला द्वेष करायचा. त्यांच्या मनासारखं नाही झालं तर वेगळंच, त्यांच्या मनासारखं झालं तर ठीक आहे, त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर हा आला स्वतःला महाराज समजतो, एवढ्या लोकात ज्ञान सांगतो, एवढ्या गल्लीत असा सांगतो तसा सांगतो आणि याच्या पोटामध्ये असे विचार वेगळे. खरंच आहे व तारुण आहे, केला बी असेल. आता समाज कसा आहे, त्या काळात तसा समाज होता तर आता काय असेल? खरंय मग. अरे साधू संताला ह्या गोष्टी भोगाव्या लागल्यात बाबा. त्याच्यासाठी जर आपण त्याच्यापासून थोडस विरहित राहिलं तर काय फरक पडेल का? त्याच्यासाठी कोणावर विश्वास करायचा नाही, करायचा पण न कळू देणार, आहे का? तसं सज्जनाला स्वतः देव भेटायला आला, रागात आहे म्हणून देवांनी सांगितलं तुझं तोंड बघणार नाही, मी तुझ्या पाया पडणार नाही, म्हणून तो सज्जन रुसला नाही. सज्जना तसं नाही म्हणले, माझं काय चुकलं बरं देवा, तुम्हाला एवढी शिक्षा दिली, माझं काय चुकलं? माझ्या संशय नाही, ध्यानी नाही, मनी नाही, काही नाही का असं? तर भगवान म्हणतात, अरे बाबा तसं नाही, तुझं पूर्वी जन्माचं जो प्रारब्ध आहे. काय प्रारब्ध आहे? तर म्हणले आता तू कसाबाज ठीक आहे, पण जो कसायाच्या हातातून गाय सुटली, तो कापायला नेणार होता पण त्याच्या हातातून सुटली आणि तो कसाब तुला विचारला, अरे बाबा तेवढी गाय धरून दे, म्हणून तू दोन्ही हाताने ते दाव धरला आणि ती गाय कसाबाच्या हातात दिली. म्हणून गायीला धरून दिल्याबद्दल, आणि ती गाय होती हे स्त्री, आणि कसाब होता कोण? नवरा. कसाबाने गाय कापली म्हणून त्या गायीचा बदला, कसाबाचा बदला कुणी घेतला? त्या स्त्रीने घेतला, आपल्या पतीला मारून. म्हणजे तिने त्याला मारला म्हणून तिने त्याला मारला, त्याच्यात काय दोष आहे? हा, त्याचं ठरलं, पण माझं काय? अरे तू तुझ्या हाताने दिलास म्हणून तुझ्या हातात तोडण्यात आली, याच्यात काय अडचण? केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती, याच्यात तुझाही दोष नाही, माझाही दोष नाही, जे होतं ते झालं, आता इथून पुढे काय होणार नाही बाबा. म्हणून भगवंतांनी तत्स्तू करून त्यांचे दोन्ही हात आले आणि पुन्हा भगवंताचा नमस्कार केला. हा भोग तो न घडी संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान,
म्हणून या मनी मानू नये खिदो, म्हणावा गोविंदो वेळोवेळ. फक्त गोविंदाचं स्मरण करा. गोविंदाच्या स्मरणामध्ये सर्व पाप ताप दैन्य जाय उठाउटी, आहे का, हे सगळं उठाउटी जात असतं. म्हणून महाराज सांगू लागले की बाबा, अरे मेघाप्रमाणे ब्रह्मवेत्ता सद्गुरूपासूनच वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील, त्याच अमृत रूप मोक्षी प्राप्त होईल. याकरिता वेदार्थ ज्ञानापासून वेदवाक्याचा विचार करावा. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणिनी पाटकदम असे शिक्षक म्हणाले. आता वेदशास्त्र सद्गुरूजवळ वेदवाक्याचा विचार करावा, बरोबर आहे. त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते. कोणचं? अद्वैत, द्वैत नाही. अद्वैत तत्व भेटावा. कोण्या तत्वाने भेटावा? अद्वैत तत्व. अद्वैत, द्वैत नसावा. आता हा द्वैत कुठं जातो? तर द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. आता जर गुरुच्या ज्ञानाला तुम्ही घोकतच नसाल, गुरुच्या ज्ञानावर तुम्ही आरूढ नसाल, तर तुम्हाला द्वैतच घडल ना. उगं तुम्ही दाखवायला जर ठेवला त्याचा अर्थ नाही ना. अरे बाबा, शाळेमध्ये फळा असतो, फळ्यावर चित्र उमटलेली असतात. तुम्ही त्या फळ्यावरल्या चित्राकडे पाहता का फळ्याकडे पाहता? चित्राकडे पाहता. चित्र कशावर आहे? फळ्यावर आहे. फळ्याचा कोणी विचार केला? फक्त त्या चित्राचा विचार करतात. तसं तुम्ही चित्राचा विचार करणार, अधिष्ठान फळ आहे. तसं अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्माचा विचार करा, फळ्याचाच विचार करा, चित्राचा विचार करू नका. आणि जो चित्राचा विचार करतो तो अधोगतीला जातो, जो फळ्याचा विचार करतो तो परमानंदाला प्राप्त होतो. आणि साधू संतांनी ब्रह्माचाच विचार सांगतात. वेदांत शास्त्र